आणि हे छोटी छोटी मुलं निघालेले आहेत पाणी आणायला. पाण्याचे संकट बऱ्यापैकी खूप वाडी वस्तीमध्ये आहे. आणि आता ते गेलेत पाणी आणायला. बघूया कसे पाणी आणतायत. असा एवढा जब्बर जोरात वाडा वाहतोय की नाही, त्यातून त्यांना पाणी आणायचा टास्क आहे सध्या. हे शिकायला सरकारी शाळेत. हे बघा, एकानं छत्री दिली त्या दिवशी, तू छत्री धर, मी पाणी भरून आणतो आणि तो लांबून वडा फास्ट होते. वडा इथे असा वडा नदीसारखाच आहे. वडा कमी. पहिली बारडी भरली, दुसऱ्या बारडीचा प्रयत्न, आणि दुसरी बारडीसुद्धा त्याने प्रॉपर पद्धतीने भरलेली आहे. आणि बारडी जड झालेली आहे, पण भावाला सवय आहे ह्या कामाची, ह्या कष्टाची. त्यामुळे भाऊ सक्सेसफुल झालेला आहे, पाणी आणण्यात यशस्वी. पुन्हा एकदा तो पळत येत आहे आपल्या शाळेच्या वाटेत. आणि छत्रीचा काही झाला नाही, भाऊ पाणी आणण्यात यशस्वी. शिस्तात पडचीला पायपात. कितीला आहे सर? कितीला आहे? दुसरी तिसरी? तू चौथी आहे? अरे बाबा, तू आयुष्य मंडळी. आणि आज एक छोट्या गावात आलतो आहे का, वाडीमध्ये, वाडीसारखी वस्ती. तर सांगायचं काय होतं की आयुष्यामध्ये जर असं जर लईच कंटाळा आला असेल किंवा लईच असं काही तर अंधुक वाटत असेल तर आहे नाही, असं नाही, असं बघा खेडेगावात असं येत जावं आधीमध्ये, असं शिंडायला येत जावं. म्हणजे काय, आता मी हिंडाय नाही आलो, कामानिमित्त चालतो, पण इथं एवढी खतरनाक शांतता किंवा पक्ष्यांचाच आवाज इथं बघायला भेटेल, नुसतं ऐकायला भेटेल. आणि पाण्याचा आवाज, असा वडा एका नदीसारखे काम मस्तपैकी. मग तिथे विषय काय आहे की इथं ना गाडी घोडा, इथं रस्त्याला काय नाही, फक्त तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेली व्यक्ती, दोनच असतील, बाकी काय नाही. अकेला येणार असलं तर काही विषयच नाही. मग हे असं आपल्या मनाच्या शांतीसाठी किंवा जस्ट फिरायसाठी असं आधीमधून आला तरी चालेल. पाऊस मस्त चालू आहे. पाऊस दिसतोय का काय माहीत नाही, चालू आहे बारीक पाऊस. वरून पडतो पण लागण झाला आहे. पण हे आमच्या मित्रमंडळांना काय पाऊस लागणं झाला आहे.